नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज आपण आलो आहोत पुणे थाळी विरार येथे। तिथे आपण बघणार आहोत राजस्थानी जेवण। इथे थाळी मिळते। आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की कसं आहे। चला। हमारे चटनी है, हमारे रोहित थाल की चटनी है, ग्रीन चटनी, स्वीट चटनी, ये सलाद है, मिक्स सलाद, कांदा और जो है इसके साथ स्टार्टर है जो हरा भरा कबाब एंड दूधी मुठिया। फिर उसके बाद स्पाइसेस में है जो हमारा जो है सलाद रहता है पिकल, उसमें लहसुन चटनी, अचार और मिर्ची टीचा। उसके बाद आपको ये टुडे स्पेशल है उसल मिसल। उसके बाद सब्जी आगे आपको जो है चना जैसलमेरी, आलू दिलखुश, पनीर कढ़ाई और कैबिज बटाना टमाटो। उसके बाद में अपना है राजस्थानी दाल फ्राई, राजस्थानी कढ़ी। स्वीट में है बासुंदी और जो है एप्पल हलवा। फिर रोटी में आपको मिला है जो है फुल्का रोटी है, बाजरी रोटला है और पराठा है, दूधी थेपला है एंड जो है पापड़। ये हमारा राजस्थानी और गुजराती टाइप का खाना रहता है जी। और जो है ड्रिंक्स में आपको है जलजीरा एंड छाछ। बाहेर खूप जास्त गरम होते, त्यामुळे मी सुरुवात ताकापासून करेन। त्यांनी ताक दिला आहे, बघूया। थंड ताक, फक्त मीठ घातलंय, जिऱ्याचा हलका फ्लेवर येतोय। त्याच्यामध्ये मिरची किंवा कोथिंबीर असं काही नाही, तुम्ही बघू शकता। एकदम प्लेन ताक आहे। आपण याला गोड चटणी आणि तिखट चटणी बरोबर खाऊया। वाटाणा आहे, हिरवं वाटाणा आहे, हलका तिखटपणा लागतो तोंडाला, वरून एकदम कुरकुरीत झालेला आहे। आणि याच्यामध्ये पालक आहे, वाटाणा थोडासा स्मॅश वाटाणा पण दिसतोय। मेथ्या मोठ्या दिल्या यांनी, ते वाफ करून घेतली त्याची। ह्याच्यामध्ये तीळ आहे, जिरं आहे, हलका स्वीट लागते, तिखट पण लागते बरोबर, सॉफ्ट आहे, खूप छान। मिसळ आहे, मिसळ मुगाची आहे, मूग बाफलेले आहेत, त्याच्यामध्ये मला शेंगदाणा दिसतोय, वर त्यांनी कांदा टाकलाय, दही आहे आणि फरसाण पण दिसते मला। ओके, आता आपण ट्राय करूया। स्पायसी आहे, मिसळ अशीच असते। राजस्थानी डिश बघितल्यानंतर वाटते की मिसळ कशी असेल, महाराष्ट्रासारखी असेल का, पण हो, महाराष्ट्राची चव देणारी आहे। दही जास्त आंबट नाही आहे आणि एकदम माइल्डही नाही आहे, खूप चांगली टेस्ट आहे। खाताना जो कांदा कचकच कचकच लागतोय, खूप चांगला फ्लेवर येतोय, त्यामुळे खूपच छान आहे। कढीपत्ता आहे याच्यामध्ये, कढीपत्त्याचा फ्लेवर पण येतोय तोंडाला। आता आपण मेन कोर्सला सुरू करूया। मेन कोर्समध्ये सगळ्यात पहिला मी ट्राय करणार आहे की कोब्याची भजी।
कोबीची भाजी आहे, कोबी बटाणा भाजी आहे. आपण टेस्ट करूया. मी ही टेस्ट फुलक्याबरोबर करणार. तुम्ही फुलकं बघू शकता, त्यांनी त्याला तूप लावून दिलेलं आहे आणि तुपाने लिबलिबीत अशी ही फुलकं आहे. आपण बघूया. मसाल्याचा वापर नाही केला, याच्यात मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे मिरचीचा तिखटपणा आहे. तुम्ही बघू शकता. हळद टाकली आहे, फक्त जिरं आहे आणि मिरची आहे, त्यामुळे तिखटपणा आहे. पराठा आहे, स्टफिंग नाही आहे मध्ये, पण जिरं आहे, अगेन तीळ आहेत. आपण खाऊन बघूया कसं आहे. लसूण चटणी बरोबर खाऊया. ह्यांची लसूण चटणी खूपच मस्त आहे. तिखट आहे, मिरची पावडरचा वापर केलाय, लसणाचा फ्लेवर पुरेपूर येतो. बटाट्याची भाजी तुम्ही बघाल, लाल भाजी आहे. नॉर्मली आपण बटाट्याची भाजी पिवळी बघतो, पण इथे लाल आहे. कढीपत्ता दिसतोय, कांदा वापरलेला आहे. खाऊन बघूया की कसं आहे. नॉर्मल भाजी, मिरची नाही आहे, कढीपत्त्याचा फ्लेवर येतोय, कोथिंबीर आहे. ह्याला ते रोटलं बोलतात, पण आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये ह्याला आपण ज्वारीची भाकरी म्हणतो. ज्वारी ही शरीरासाठी खूप चांगली असते. आता आपण खाऊन बघूया त्यांच्या जैसलमेर चण्याबरोबर. यामध्ये यांनी लाल चण्याचा वापर केला आहे आणि ग्रेव्ही बेसनचा आहे. आपण नुसतं खाऊन बघूया. गोड लागतो, पण संपल्यानंतर हलका तिखटपणा जाणवतो. मिरचीचा वापर केला याच्यामध्ये. हलका टोमॅटो वेग पण दिसतोय, त्यामुळे टोमॅटोचा हलका आंबटपणा पण येतोय. मी राईसकडे जाणार आहे. कोथिंबीर आहे, हे मसाला भात आहे. फ्लावर दिसतोय, गाजर दिसतोय, जिरेची फोडणी दिलेली आहे, मिरची पण आहे. खाऊन बघूया की कसं आहे. मला आवडलं. स्टीम राईस आहे, पण त्याला फोडणी दिली आहे तेलाची, त्यामुळे तुम्ही बघू शकता तांदूळ थोडासा चमकतोय. कोथिंबीर टाकली आहे. याबरोबर आपण ही त्यांची राजस्थानी डाळ ट्राय करणार आहोत. मसाला आहे, लसूण आहे, टोमॅटो आहे, जिरा आहे. डाळ फ्राय आहे. खाऊन टेस्ट करूया.
मला असं काहीतरी जेवणावर कुरकुरीत असलेलं खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का ते कमेंट करून नक्कीच सांगा. थोडंसं पण लोणचं घेऊया. माझा सगळ्यात आवडताचा विषय म्हणजे स्वीट. मला स्वीट खूप आवडते. आपण बघूया. स्वीटमध्ये ॲपल हलवा आहे आणि बासुंदी आहे. पहिला आपण ॲपल हलवा ट्राय करून बघू. वेलची आहे, तूप आहे आणि ॲपलचा पीस टाकलेला आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर येतोय. बासुंदी जास्त गोड नाही आहे आणि जास्त थंड पण नाही. मला वाटते बासुंदी चमचीने पिण्यापेक्षा डायरेक्ट वाटीच आपण तोंडाला लावली तर त्याचा टेस्ट जास्त येतो.